सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत आहेत की खताचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, तर हे साफ खोटं आहे. सरकारचं जे नवीन धोरण आहे ते ई प्रणाली आहे. म्हणजेच काय, एंड टू एंड डिजिटल. म्हणजेच काय, पहिले सगळा कागद आणि फाईलचा व्यवहार व्हायचा. आता सगळ्या ज्या फाईल असतील त्या सगळ्या ऑनलाईन असतील, सगळे बिल असतील जे सगळे ऑनलाईन असतील. म्हणजे सरकार 2 लाख कोटी रुपये खताच्या कंपन्यांना अनुदान द्यायचं, मात्र त्याचे बिल नंतर ऑफलाईन सबमिट केल्या जायचे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार व्हायचा. आपलेच काही नेते, आपलेच काही उद्योगपती सबसिडीच्या नावाखाली खतं घ्यायचे 1000 टन आणि ते खतं परत परदेशामध्ये मूळ किमतीत विकायचे, प्रचंड नफा कमावायचे. मात्र आता तसं होणार नाही. आता मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की सर्व पद्धती ही ऑनलाईन असणार आहे. शेतकऱ्याला सुद्धा त्याचं बिल त्याच्या मोबाईलवर लिंक येणार आहे, त्याला कागदी बिल मिळणार नाही. त्यामुळं याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे, काळा बाजार थांबलेला आहे. आणि काळा बाजार थांबल्यामुळं शेतकऱ्यांना वेळेवर खतं उपलब्ध होणार आहे, कारण की कंपन्यांना सरकारकडनं वेळेवर अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर आधारशी किंवा त्या खात्याशी लिंक ठेवायचा आहे. तुमचा जो ऑफिशियल मोबाईल नंबर आहे त्याच्यावरच तुमचं बिल येणार आहे आणि ते बिल तुमची जर खत दुकानदारांना फसवणूक केली तर तुम्हाला पुरावा म्हणून देखील वापरता येणार आहे. अशा पद्धतीचा खताच्या धोरणामध्ये केंद्र सरकारने जो बदल केलेला आहे तो अभिनंदनीय आहे. सरकारचे आभार. धन्यवाद.